स्वातंत्र्याच्या 75 नंतरही रस्त्यासाठी उपोषण सुरू आहे। बुलढाण्यातल्या बेलुरा गावातील ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेतच आहेत। रस्त्यासाठी ग्रामस्थांचं आमरण उपोषण, प्रशासनाचं आश्वासन हवेत असून ग्रामस्थांना चिखलातून अजूनही प्रवास करावा लागतोय। रस्त्यासाठी ग्रामस्थांचं उपोषण, स्वातंत्र्याच्या 75 नंतरही रस्त्यासाठी उपोषण करावं लागतंय। बुलढाणा इथं या सर्व ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा आक्रमक पवित्रा घेतलाय। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। पाहूयात। बुलढाणा जिल्ह्याच्या बेलुरा गावामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 नंतरही या ठिकाणी गावाला हक्काचा असा रस्ता झाला नाही। देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आणि हे संपूर्ण गावकरी जे आहे मागच्या वर्षी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं, गावाला रस्ता मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर गावातील विविध जे काही कामे या ठिकाणी मंजूर झालेली आहेत ती कामे लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती। आणि आज या विद्यार्थ्यांसह संपूर्ण गावकरी, महिला मंडळ, वृद्ध माणसं जे आहेत या ठिकाणी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत। मागणी एकच आहे, गावाला हक्काचा असा रस्ता मिळाला पाहिजे। पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये विद्यार्थ्यांना गावापासून शाळेला जाण्यापर्यंत या चिखल तुडवत प्रवास करावा लागतोय। त्यामुळे सरकार मायबापने यांच्या मागण्याकडे लक्ष द्यावं ही एकमेव मागणी घेऊन या ठिकाणी हे संपूर्ण उपोषण सध्या सुरू आहे। मात्र प्रचंड हाल अपेक्षा सहन करत गावातील विद्यार्थी असतील किंवा महिला वर्ग असेल या ठिकाणी संपूर्ण अडचणींना सामोरं जात आहे। मावशी, गावामध्ये रस्ता नाहीये, किती वर्षापासून रस्ता नाहीये? मागच्या वर्षी पण आंदोलन केलं होतं। 75 वर्ष झाले, 75 वर्ष झाले त्या गावाला रस्ता नाही। त्या गावात डिलिव्हरी बाया खांद्यावर न्यावं लागतात, गाड्यात न्यावं लागतात, रस्ता सरका नाही। आमच्या गावाला पाणी पुरवठा नाही, आमच्या गावात असं कोणत्याच सुविधा नाही। काही भेटलं नाही अजून रस्ता? काही रस्ता नाही भेटला, काहीच नाही। आमच्या गावामध्ये कोणती सुविधा नाही आणि आम्हाला कधी रस्ता असला, कधी बिमार पडले तर जा कसं बी। आता आर या पारची लढाई करून या ठिकाणी बसलेला, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुटणार नाही अशी भूमिका जी आहे या आंदोलनकर्त्याकडून घेण्यात येत आहे। जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।